प्रत्येकजण तुमच्या वेदना समजून घेईलच असं नाही आणि प्रत्येकाला ते ऐकण्याचा हक्कही नसतो. काही लोकांना त्याची पर्वा नसते आणि काही जण तर तुमच्या यातना हसण्यासाठी वापरतात. हीच खरी वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणी लोकांशी वाटता तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातील त्या कोपऱ्यात घेऊन जाता ज्याचा दरवाजा त्यांनी कमावलेला नसतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं मनात दाबून ठेवा, पण सगळ्यांकडे ती समज आणि करुणा नसते की त्यांनी तुमचं दुःख ओळखावं. सर्व लोक तुमचं भलंच चिंततील असं नाही. काही जण समोरून हसतील पण मनोमन वाट पाहतील की तुम्ही पडावं. अडचणी या तुमचं मनोबल वाढवण्यासाठी असतात. त्या जड वजनांसारख्या असतात ज्या फक्त तुम्हालाच उचलायच्या असतात. कारण तुमच्या वेदनेचं खरं ओझं कुणालाच समजणार नाही. तुमची स्वप्न, तुमची लढाई, तुमचा प्रवास हे सगळं तुमचंच आहे. तुमच्या मार्गावरच्या अडचणी सगळ्यांना सांगून काही उपयोग नाही. खरा बल आहे शांततेत. खरा सामर्थ्य आहे स्वतःचं कार्य न सांगता करण्यामध्ये. सगळ्यांना सांगायची गरज नसते. जेव्हा कठीण प्रसंग येतील, जेव्हा जीवन सर्वात कठोर प्रहार करेल, तेव्हा ते जपून ठेवा. त्या संघर्षाला कवटाळा, त्यातून शिका, त्याने तुम्हाला घडू द्या. फक्त त्यांनाच सांगा जे खरंच सिद्ध झाले आहेत, जे तुम्हाला उभं करतात, जे निःपक्षपाती ऐकतात, जे विलंब न करता पाठिंबा देतात. असे लोक दुर्मिळ असतात. तोपर्यंत तुमची प्रगतीच तुमचं उत्तर ठरू द्या. तुमचं दुःख लोकांना सांगण्यापेक्षा त्यांना तुमची जिद्द दाखवा. त्यांना तुमचे परिणाम पाहू द्या. कारण जेव्हा तुम्ही गप्प राहूनही पुढे जात राहता, यशस्वी होता, वर चढता, तेव्हा लोक विचार करतील, हे कसं शक्य झालं? तुमचं यश हे प्रत्येक शंका, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक जागलेल्या रात्रीचं उत्तर ठरू द्या. शेवटी कृती शब्दांपेक्षा मोठी असते. म्हणून वेळ वाया घालवू नका स्पष्टीकरण देण्यात. दया मागू नका. बाहेर पडा आणि सिद्ध करून दाखवा. एकदा स्वतःला विचारा, चुकीच्या लोकांना माझं दुःख सांगून मी काय मिळवतो? हा जग आवाजाने भरलेला आहे. अशा जगात शांतता हाच तुमचा कवच आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमची शक्ती तुमच्याकडे राहते. तुमच्या संघर्षाने लोक तुम्हाला परिभाषित करू शकत नाहीत. उलट तुम्ही स्वतः ठरवता की त्या संघर्षाच्या पलीकडे तुम्ही कसे उभे राहणार. मनन, लेखन, स्वतःच्या विचारांसोबत बसणं हीच खरी साधना आहे जी अंतर्गत सामर्थ्य घडवते. प्रत्येक लढाईला प्रकाश झोत नको असतो. प्रत्येक कठीणाईला प्रेक्षक नको असतात. सर्वात मोठी वाढ ही शांत क्षणात होते, जेव्हा फक्त तुम्ही, तुमचे विचार, तुमची स्वप्न, तुमची जिद्द असते. स्वतःला विचारा, तुम्ही वेदना सांगता कारण तुम्हाला मदत हवी आहे की फक्त मान्यता? कारण खरी गोष्ट ही आहे की मान्यता कधीच समस्या सोडवत नाही. ती तुम्हाला पहाटे उठवणार नाही, परिश्रम करायला लावणार नाही, सगळे सोडून गेले तरी टिकवणार नाही. हे फक्त तुम्हालाच करता येईल. आणि जितकं कमी तुम्ही मान्यतेसाठी धावता तितके तुम्ही अजिंक्य होता. जेव्हा तुम्ही आव्हानं स्वतःशीच ठेवता तेव्हा तुम्हाला ती थेट सामोरी जावी लागतात. तुम्ही लवचिक होता, धैर्य शिकता आणि वेळेनुसार स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता. इतरांच्या मतांवर किंवा सहानुभूतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहता. लक्षात ठेवा, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा जग तुमचं यश, तुमची वाढ पाहिल. तीच सर्वात मोठी घोषणा असेल. तेवढंच लोकांना पुरेसं असेल. प्रवास समजावण्याची गरज नाही जेव्हा त्यांना शेवट दिसेल. म्हणून शांततेत पुढे चालत राहा, सामर्थ्याने पुढे चालत राहा आणि तुमची प्रगतीच तुमचा आवाज होऊ द्या. आणि जेव्हा लोक पाहतील की तुम्ही किती पुढे आला आहात तेव्हा त्यांना जाणवेल तुमची शांतता कमजोरी नव्हती, तीच खरी ताकद होती. प्रवास सोपा नसेल. कधी कधी मनाला वाटेल की दुःख वाटून घ्यावं, पण ती दिलासा क्षणभंगूर असतो. खरी शांती तेव्हा मिळते
जेव्हा तुम्ही प्रत्येक लढाई एकटे लढता आणि जिंकता. प्रत्येक सूर्योदय हे स्मरण असतं तुम्हाला पुन्हा एक दिवस मिळाला आहे लढण्यासाठी, वाढण्यासाठी, स्वप्नांच्या जवळ जाण्यासाठी. शांततेला कवटाळा, एकांताला स्वीकारा आणि न थकता काम करा. तिथेच तुमची पाया रचला जातो, तिथेच तुम्ही अटळ होता. या आयुष्यात तुमची ताकद तपासली जाईल, तुमची चिकाटी प्रश्नात येईल. पण लक्षात ठेवा, तुमचं मूल्य आवाजाने ठरत नाही, ते ठरतं त्या कामाने जे तुम्ही गुपचूप करता. लोक शंका घेतील, तुम्हाला कमी लेखतील. त्यांना घेऊ द्या, कारण जेव्हा वेळ येईल तुमचं यश प्रत्येक शंकेला गप्प करेल. डोकं वर ठेवा, ध्येय जवळ ठेवा, काम गुप्त ठेवा आणि तुमचं आयुष्यच सर्वात मोठं उत्तर ठरू द्या. शेवटी खरं सांगायचं तर ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा तो एकच आहे, आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः. जय जय रघुवीर समर्थ.